नमस्कार, नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी रत्नाकर. घेऊया आढावा काही ठळक घडामोडींचा. अमरावती शहरातनं एक मोठी दुर्घटनेची बातमी समोर येते आहे. राजापेठ फ्लायओव्हर काल रात्री 2 कारमध्ये भीषण धडक झाली. अमरावतीच्या राजापेठ भागात काल रात्री 12:30च्या सुमारास एक मोठा अपघात झाला आहे. शहरात जोरदार पावसामुळे रस्ता ओले आणि घसरपट्टीचे झाले असल्यानं अशा परिस्थितीत 2 कार एकमेकांवर जोरात आदळल्या. धडकेत दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवानं जीवितहानीबाबत अद्याप कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातामध्ये हवामानाचा आणि घसरत्या रस्त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे. नागपूर शहरात ड्रग्स विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 2 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. 2 जून 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास हुडकेश्वर पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तपस्या चौक मानेवाडा रिंग रोडच्या परिसरात सापळा रचण्यात आला. स्प्लेंडर दुचाकीवर आलेल्या 2 संशयितांना पोलिसांनी थांबवलं. झडती दरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतनं 2 किलो 30 ग्रॅम गांजा सापडला, ज्याची बाजारात किंमत सुमारे 40,000 इतकी आहे. याशिवाय पोलिसांनी 2 मोबाईल फोन्स आणि दुचाकीसह एकूण 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर NDPS कायद्याच्या कलम 8 क 20 ब 2 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करून 5 जूनपर्यंत PCR मिळवण्यात आला आहे आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची धग अद्याप शमलीही नसताना सोलापूरहून आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी या गावात राहणाऱ्या 22 वर्षीय आशा राणी भोसले हिनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी गावात 22 वर्षीय आशा राणी भोसले हिनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशा राणी ह्या 3 वर्षाच्या मुलीच्या आई होत्या आणि पुन्हा गर्भवती होत्या. त्यांचा विवाह 2019 मध्ये पवन भोसले यांच्याशी झाला. मृत युवतीच्या वडिलांनी सांगितलं की गेल्या 3 वर्षांपासून आशा राणी हिला पती, सासू आणि सासऱ्यांकडून 4 चाकी गाडी आणि पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. 2024 मध्ये पतीने तिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यानंतर महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनही करण्यात आलं. मात्र सासरच्यांच्या वागणुकीत काहीही फरक पडलेला नाही. या मानसिक त्रासाला कंटाळून आशा राणीनं आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सध्या मोहोळ ग्रामीण रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मोहोळ पोलिसांनी पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासे बलभीम भोसले यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पैशाच्या मागणीसाठी आणि हुंडीबळासारख्या सामाजिक वाईट प्रथांमुळे अजून एका तरुणीला आपलं आयुष्य गमवावं लागलं. आता या प्रकरणात योग्य न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका तरुणाला इथनं अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 3 जून रोजी सकाळी 6:30 वाजता करण्यात आली. गिट्टी खदान पोलीस पेट्रोलिंगवर असताना त्यांना माहिती मिळाली की फुटाळा तलावाजवळ एक तरुण लाल टी-शर्ट घालून आणि पांढऱ्या रंग मोपेडवर बेकायदेशीररित्या शस्त्र घेऊन फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयिताला अटक केली. त्याच्या वाहनाच्या डिक्कीतनं लोखंडी पिस्तूल, मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड असा साठा मिळून आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची किंमत एकूण 25,300 आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नागपूरहून एक मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं नागपूर महानगरपालिकेविरोधात जोरदार जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. संविधान चौकातून पदयात्रा करत हा मोर्चा महानगरपालिका मुख्यालयाकडे रवाना झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराकडे सुरू असलेल्या सावत्र वागणुकीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज तीव्र आंदोलन केलं. फायरमन भरती रखडणे, वाढती बेरोजगारी, नागपूरकरांच्या समस्या आणि महानगरपालिकेची निष्क्रियता या मुद्द्यांवरनं शिवसेनेनं महानगरपालिकेला घेराव घातला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि शहरवासियांच्या नाराजीचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या मोर्चादरम्यान शिवसेना उद्धव गटाचे नेते नितीन
तिवारी यांनी नागपूर समस्येशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप करत कडक शब्दात टीका केली. त्यांनी सांगितलं की नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळत नाही. नागपूरच्या स्थानिक समस्यांवरून शिवसेनेनं केलेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता प्रशासन आणि राज्य सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच. ताज्या घडामोडींकरता बघत रहा नागपूर समय न्यूज. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.